नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा। मित्र मैत्रिणींनो, मनाचे विकार दूर करून मुक्तिधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजेच श्री गुरुचरित्र ग्रंथ होय। आज आपण या पवित्र ग्रंथाच्या 33व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो आहोत। तरी अजूनही तुम्ही जर या अध्यायांचं श्रवण वाचन केलं नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा आणि गुरुसेवेमध्ये रुजू व्हा। शुद्ध पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहाव्यास मिळतात। या अध्यायांचा अखंडितपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या चॅनलवर अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजच पोहोचतील। सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 33वा रुद्राक्ष महात्म्य। नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाले, तुम्ही यापूर्वीची कथा सांगितलीत त्यातील ती ब्राह्मण सुवासिनी श्रीगुरूंच्या बरोबर गाणगापुरातील मठामध्ये आली, मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा। नामधारकाने अशी विनंती केली तेव्हा सिद्धयोगी म्हणाले, नामधारका ऐक। श्रीगुरू मठामध्ये आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ती सुवासिनी श्रीगुरूंच्या दर्शनाला आली। श्रीगुरूंच्या चरणांना वंदन करून ती म्हणाली, माझ्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी एका ब्रह्मचार्याने येऊन मला परोपरीने उपदेश केला। मग मला 4 रुद्राक्ष दिले आणि ते प्रेताला बांधून प्रेत दहन करावे असे सांगितले। त्याचप्रमाणे रुद्रसुक्ताने केलेल्या अभिषेकाचे तीर्थ आणून ते प्रेतावर शिंपडावे असेही त्याने सांगितले। अंतकाळी श्री नरसिंह सरस्वतींचे दर्शन घ्यावे असे सांगून तो ब्रह्मचारी एकाएकी निघून गेला। त्या सुवासिनीने असे सांगितले तेव्हा श्रीगुरू हसून म्हणाले, तुझा भक्तिभाव पाहून मीच ते रुद्राक्ष तुला दिले होते। रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे, ते मी तुला सविस्तर सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक। श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याला कोणतेही पाप लागत नाही। रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम आहे, त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही। जो मनुष्य 1000 रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो। अशा मनुष्याला सर्व लोक वंदन करतात। 1000 रुद्राक्ष मिळू शकले नाहीत तर किमान 108 रुद्राक्षांची माळ गळ्यामध्ये धारण करावी, त्या माळेमध्ये नवरत्ने गुंफावीत। रुद्राक्ष हे सर्व पापनाशक आहेत, ते हातांवर, दंडांवर, मस्तकावर धारण करावे। रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजे समान फळ देणारा आहे। एकमुखी, पंचमुखी, एकादशमुखी, चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात। रुद्राक्ष खरे अस्सल मिळाले तर उत्तमच, तसे मिळाले नाही तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावे, त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती होते। ह्या रुद्राक्षाचे महात्म्य किती मोठे आहे याविषयी एक प्राचीन कथा मी तुला सांगतो, ऐक। पूर्वी काश्मीर देशामध्ये भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता। तो अत्यंत न्यायमार्गाने राज्य करीत असे, त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे। त्या राजाचा प्रधान सुद्धा अत्यंत चतुर, पंडित व विवेकी होता। भद्रसेन राजाला एक मुलगा होता, त्याचे नाव होते सुधर्म। प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक। हे दोघेही मुलगे जन्मताच मोठे शिवभक्त होते। अगदी लहानपणापासून ते वैराग्यशील होते। 5 वर्षाचे असतानाच त्यांना वैराग्य आले। त्यांना सुवर्णाधिकांचे अलंकार किंवा भरजरी वस्त्र आवडत नसत। ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत, सर्वांगावर भस्म लावीत। ते सदैव एकांतात बसून शिवध्यान करीत असत। त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले होते, तरीसुद्धा त्यांनी आपले वैराग्य सोडले नाही। त्यामुळे राजाला आणि प्रधानाला त्यांची मोठी काळजी होती। एके दिवशी पराशर ऋषी भद्रसेन राजाकडे आले। राजाने आणि प्रधानाने त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करून त्यांची यथासांग पूजा केली, त्यांना दिव्य अलंकार अर्पण केले। मग राजाने त्या 2 मुलांच्या पत्रिका पराशरांना दिल्या। राजा हात जोडून म्हणाला, मुनिवर्य, आमच्या या दोन्ही मुलांना राज्यविलास आवडत नाहीत, हे अगदी विरक्त झाले आहेत। रुद्राक्षावर आणि भस्मावर यांचे फार मोठे प्रेम आहे। हे दोघे सतत शिवध्यानात रंगलेले असतात। अशा परिस्थितीमध्ये हे पुढे राज्यकारभार कसा काय करणार याची आम्हाला मोठी चिंता वाटते। पराशरांनी त्या दोन्ही मुलांकडे निरखून पाहिले। ते सूर्य आणि चंद्राप्रमाणे तेजस्वी दिसत होते। पराशरांनी क्षणभर विचार केला आणि ते राजाला म्हणाले, राजन, या दोघांचा पूर्वजन्म मला दिव्य दृष्टीने दिसत आहे। हे दोघे असे विरक्त का झाले आहेत, हे शिवभक्त का झाले आणि यांना रुद्राक्ष आणि भस्म का आवडतो ते मी तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक।
पूर्वी नंदी ग्रामामध्ये एक गणिका राहत होती. तिचे रूप लावण्य अप्सरेसारखे होते. तिचे वैभव एखाद्या राजमहालाला, एखाद्या राजाला लाजवेल असे होते. असंख्य दासदासी तिची तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत. ती वैश्य असली तरीही थोर पतिव्रता होती. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती कोणालाही वश होत नसे. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाला साक्षात शिवशंकर मानून त्याची एकनिष्ठतेने सेवा ती करीत असे. तिने आपल्या घरी मनोरंजनासाठी एक कुक्कुट आणि एक मरकट म्हणजे एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते. तिने त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष बांधले होते. ती त्यांना आपल्या नृत्यशाळेमध्ये नृत्य शिकवित असे. त्या नृत्यशाळेमध्ये तिने शिवलिंगाची स्थापना केली होती. ती शिवपुराण श्रवण करू लागली की ते कुक्कुट आणि मरकटही लक्षपूर्वक ऐकत ती आपल्या हाताने त्या दोघांना भस्म लावित असे. एकदा काय झाले, एक शिवभक्त असा मोठा श्रीमंत मदनासारखा सुंदर व्यापारी त्या गणिकेकडे आला. त्या व्यापाऱ्याच्या हातात पृथ्वी मोलाचे एक रत्नखचित शिवलिंग होते. त्याचे तेज सूर्यतेजाहूनही अधिक होते. ते शिवलिंग पाहताच ती गणिका शिवभजन करू लागली. तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने नमस्कार केला. मग त्या शिवव्रती व्यापाऱ्याने ते शिवलिंग काढून गणिकेच्या हाती दिले. तो तिला म्हणाला, 3 दिवस 3 रात्री तू माझी धर्मपत्नी म्हणून राहावे. त्या काळात दुसरा कोणाचीही सेवा करायची नाही. हे लिंग जपून ठेव. हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहे. हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करेन. माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे. त्या गणिकेने सर्व काही मान्य केले. तिने ते लिंग नाट्यशाळेच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले. मग त्या दोघांनी मोठ्या आनंदात काळ घालविण्यास आरंभ केला. तो शिवव्रती व्यापारी म्हणजे प्रत्यक्ष शंकर होते. त्या गणिकेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठीच त्यांनी मोठी लीला केली होती. त्यांच्या साधनेने नाट्यशाळेला एकाएकी मोठी आग लागली. वारा वाहू लागला. बघता बघता आग सर्वत्र पसरली. उठ उठ लवकर, नाट्यशाळेला आग लागली आहे असे म्हणून त्या शिवव्रती व्यापाराने त्या गणिकेला जागे केले. ती गणिका घाबरून उठली. अग्नीच्या ज्वाला सगळीकडे पसरत होत्या. तशाही स्थितीत धावत जाऊन तिने कुक्कुट आणि मरकटला सोडविण्याचा प्रयत्न केला, पण तेही त्या आगीत जळून गेले. मंडपाचा मधला खांबही जळाला. त्याला बांधलेले शिवलिंगही फुटून नष्ट झाले. थोड्याच वेळाने अग्नी शांत झाला. त्या शिवव्रती व्यापाऱ्याने गणिकेला विचारले, माझे दिव्यलिंग कुठे आहे? त्याने असे विचारताच ती गणिका भयंकर घाबरली. ती छाती बडवून रडू लागली. ते लिंग जळून गेले होते. तो व्यापारी शोक करीत म्हणाला, माझे शिवलिंग नष्ट झाले. आता मी शिवलिंगासाठी माझे प्राण देतो. असे म्हणून त्याने अग्नी पेटवला आणि ओम नमः शिवाय असे म्हणून त्याने त्या अग्नीत उडी टाकली. त्या गणिकेने त्या व्यापाऱ्याला 3 दिवसांसाठी आपला पती मानले होते. दुसऱ्या दिवशीच त्या व्यापाऱ्याने प्राणत्याग केला होता. म्हणून पतिव्रता असलेल्या त्या गणिकेने सती जाण्याचा निश्चय केला. तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान केली. आपली अश्वशाळा, गजशाळा, प्रासाद हे सर्व दान केले. मग तिने स्नान करून भस्म लावले. शरीरावर रुद्राक्ष धारण केले. अंतकरणात शिवध्यान केले व ओम नमः शिवाय असे म्हणून त्याच अग्नीत उडी टाकली. त्या क्षणी भगवान शंकर प्रगट झाले. कर्पूरगौर, त्रिशूलधारी, नीलकंठ, गजधर्माचारी, पंचमुख असे भगवान शिवशंकर त्या अग्नीतून प्रकट झाले. त्यांनी त्या गणिकेला वरचेवर झेलले. ते स्मितहास्य करीत म्हणाले, मीच व्यापाराचे रूप धारण करून तुझ्याकडे आलो होतो. माझ्यावरील निश्चल भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. त्यावेळी ती गणिका अत्यंत नम्रतेने भगवान सदाशिवांना साष्टांग प्रणिपात करून म्हणाली, प्रभू, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या संपूर्ण नगराचा उद्धार करा. या सर्वांना कैलासपद प्राप्त व्हावे. मला नित्य आपल्या सानिध्यात वास्तव करावयास मिळावे. मला माझ्या सर्व दासदासींसह यापुढे पुनर्जन्म नसावा. त्यावर भगवान शंकर तथास्तु म्हणाले. त्या क्षणी तेथे असलेल्या दिव्य विमानातून सर्वजण आकाशमार्गे कैलास लोकात गेले. ही कथा सांगून पराशर मुनी भद्रसेनाला म्हणाले, राजा, आता तुमच्या 2 मुलांविषयी सांगतो. हे दोघे इतके विरक्त कशामुळे झाले आहेत? हे सतत शिवभजनात दंग का असतात? सर्वांगाला भस्म का लावतात व रुद्राक्ष धारण का करतात? असा तुझा प्रश्न आहे. त्याचे उत्तर ऐक. हे दोघे कुमार पूर्वजन्मी त्या गणिकेचे कुक्कुट आणि मरकट होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलेले होते. त्यांच्या शरीराला भस्म लावले जात असे व त्या दोघांना नित्य शिवलीला ऐकावयास मिळत असे. त्या पूर्व पुण्याईने ते कुक्कुट आणि मरकट आता सुधर्म आणि तारक म्हणून जन्मास आले आहेत. ते पुढे उत्तम प्रकारे राज्य करतील.
व शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील, सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील. हे दोघे कुक्कुट आणि मर्कट असताना विरक्त स्वभावाचे झाले होते. ती विरक्ती अंशात्मक रूपाने या जन्मात त्यांना प्राप्त झाली आहे. म्हणून ते ऐश्वरात असूनही त्यांना रुद्राक्ष आवडतात. या दोघांचे पूर्वजन्म अगाध आहेत. पराशरांच्या या उत्तराने भद्रसेनाला व प्रधानाला अतिशय आनंद झाला. त्यांनी पराशरांच्या पायावर लोटांगण घातले. मग भद्रसेनाने पराशरांना एक गहन प्रश्न विचारला. त्याचे पराशरांनी जे उत्तर दिले ते सिद्धमुनी नामधारकास पुढील कथेत सांगणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला पुढील अध्यायाची प्रतीक्षा करावी लागेल. तर मित्रमैत्रिणींनो, अशा रीतीने श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 33 येथे पूर्ण होत आहे. या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने वचनभंग व व्यभिचार दूर होऊन सद्गती लाभते. तर मित्रमैत्रिणींनो, श्री गुरूंची अखंड कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी या अध्यायाबरोबरच यापूर्वीच्या 32 अध्यायांचाही जरूर लाभ घ्या. सर्व दुःखांचे निवारण करणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचा महिमा सर्वत्र पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू आपण श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील 34व्या अध्यायासह. श्री गुरुदेव दत्त.